आज आपण सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवतोय। त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवरती व एक वाटीभर वितळलेलं तूप मी या कढईमध्ये घातलं। त्यानंतर जितकं तूप घेतलेलं होतं तितकीच वाटीभर मी रवा यामध्ये घातला। जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त प्रसाद बनवायचा असेल तर तुम्ही वाटीच्या मदतीने 1 वाटी तूप, 1 वाटी रवा, 2 वाट्या दूध आणि 1 वाटी साखर या पद्धतीने हे प्रमाण घेऊन तुम्ही प्रसादाचा शिरा बनवू शकता। तर मला 1 वाटीच्या प्रमाणात बनवायचा होता तर मी 1 वाटी तूप घेतलं व 1 वाटी रवा घेतलाय। रव्याला छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अचानक माझा गॅस संपला आणि मी लगेचच इंडक्शनवरती हा रवा व तूप जे आहे ते ट्रान्सफर केलं, म्हणून तुम्हाला थोडंफार चेंज दिसेल। प्रसादाचा शिरा म्हणलं की केळी गेलीच पाहिजे, तर मी इथे 1 केळी जी आहे ती छान अशी बारीक कापून घेतली आहे व रव्यामध्ये ॲड केली। केळी आपल्याला छान असे मिक्स होईपर्यंत रवा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे। इथं मला 7 ते 8 मिनिटं लागले रवा भाजण्यासाठी। मी अगदी कमी गॅसवरती भाजला होता, त्यामुळे फुल गॅसवरती भाजू नका, कारण की ती जी प्रसादाची चव आहे ती यामध्ये उतरत नाही। तर एकदम कमी गॅसवरती मी हा रवा जो आहे तो छान असा भाजून घेतला। त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला। मी इथे मनुके व काजू व काही बदाम घातलेत। त्यानंतर जितकी रवा घेतलेला होता त्याच्या डबल आपण दूध घालतोय। दूध जे आहे अगदी गरम आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचे, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात। तर तुम्ही बघू शकता मी अगदी हळूहळू जे आहे 2-3 बॅचमध्ये दूध यामध्ये घातलंय। दूध घातल्यानंतर आपल्याला रवा जो आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। दूध गरम पाहिजे हे लक्षात घ्या नक्की। तर मी इथे 3 वेळा दूध घातलं, रवा जो आहे तो छान असा मिक्स करून घेतला। त्यानंतर दूध रव्याने पूर्ण शोषल्यानंतर 1 वाटीभर इतकी साखर मी यामध्ये टाकली व परत एकदा मिक्स करून घेतलं। याला मला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागले। हे पण आपल्याला अगदी कमी गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 4-5 मिनिटं अगदी कमी वाफेवरती होऊन द्यायचं आहे। छान असा आपला प्रसादाचा शिरा जो आहे तो मऊसूत असा तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेमध्ये। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून मी ज्या पण रेसिपीज अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर बाय।